मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त म्हणजे आज आम्ही चाललो आहे गावाकडे. कशासाठी ते तुम्हाला सांगतो. कारण आज आम्हाला थोडंसं शूटिंग करायचं आहे आणि मामा पण रात्री आले होते आणि त्यांचे थोडंसं सामान खरेदी केले त्यांनी. त्यांना पण ते सामान घरी पोहोचवायचं आहे. नेहमीप्रमाणे पूजन उशीर केलाय. बाईन उई करू नको. पुरीचं आवरलं का? आज सगळेच जाणार आहेत आम्ही. आणि आज मित्रांनो मी कसा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा. बाई नाही आज हिरोईन दिसतोय मी. आहे ना होय. कधीतरी नवऱ्याची तारीफ करत जा जरा. कोण आलं? हा ठीक आहे. तर आपल्याला जाता जाता हिच्या नाकातला जे गुंड काय ते सोन्याचा हरवलाय ते आपल्याला खरेदी करायचा आहे इथं सोनार दादाकडे. आणि परत आपल्याला भिगूनच्या पुढे डिसळ पुलावरती एका ठिकाणी थांबायचं. तिथं एका ठिकाणी कार्यक्रम आहे छोटासा रक्तदान शिबिर. तिकडे तर मला इन्व्हाइट केले. म्हणलं ठीक आहे जाता जाता तुमच्या बरोबर तुम्हाला भेटतो. झालाय शूट करायचंय. मामी दिसणार गेलं गेलं कुत्र बाहेर. ह्याच काम आहे रोज कुत्र्याला भेटवायच. आता म्हणजे आता जाऊ आपण तिकडे तिकडे. एवढ्या आतमध्ये ये बाबू. सोनार दादाच्या दुकानात आलोय बघा. सकाळ दरनं काय झालंय आमची ह्या स्क्रू साठी भांडणं चालत. हिने हरवलाय हिच्या नाकातला गुंड. कसली का असा ना आता घे जसा पाहिजे तसा. लाईट गेली. लाईट गेली का? दिसताय तरी पण तुम्ही. दिसतंय का? हा दिसताय 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 दिसताय. तुझ्या ताईला दिसतंय का? हो. हा ती तर लय तिचाच उजेड आहे नाही माहित. घे घ्यायचंय घे म्हणलं दिसणार होय. घ्या. काय म्हणली पूजा? नाकातलं बघा. आता कुठलं घ्यायचं यातलं? कोणतं चांगलं आहे कोणतं? असं असंच घे पूजा. असं कोणतं केलं फायनल पूजा? कोणतं केलं हो फायनल? एवढे काम फायनली घेतलं पूजेच्या नाकातलं. 2300 रुपयाला बसलं बघा मित्रांनो. हे बघा. आणि आता आपल्याला जाता जाता डिक्साच्या पुलावर थांबायचं. तिथे एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम तुम्हाला सांगितलं होतं. तिथे थोड्या वेळ थांबून आपल्याला निघायचंय पुढं. फायनली मित्रांनो मी पोहोचलो डिक्सल पुलावरती. जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला जाता जाता इथं थांबायचं आहे. आणि इथं थांबलो. इथं आहे रक्तदान शिबिर. खास अक्षय भाई यांनी आयोजित केलेला आहे हा रक्तदान शिबिर. आणि हे त्यांचे सगळे टीम मेंबर आहेत. आमचे मित्र या ठिकाणी सुनील दादा असतील सगळेजण असतील. तर हे बघा या ठिकाणी तुम्ही पोस्टर बघू शकता. आणि हे एकदम समाजसेवेचं काम करतात सगळेजण. तिकडून आता आपण आलोय कोंडेजला. हे बघा आता चाललोय कोंडेजला. इथून आपल्याला मामाच्या मुलीला घेऊन जायचंय रिटर्न जेहूरला. तिला तिथं सोडायचंय. मामीचं थोडंसं सामान इथं ठेवायचंय आणि जायचं आप्पाकडे. बराच उशीर झाला. 1:30 वाजल्या मित्रांनो. इकडेच माझं टार्गेट होतं 12पर्यंत आप्पापाशी पोहोचायचं. पण विषय संपला. वेळ कसा जातो कळत नाही आयुष्यातला दिवसातला. आलोय बघा मी आता आजीपाशी येऊन बसलोय. पण विषय असा झाला की लय गडबड आहे माया मागं आजी. हो तर मी जातो परत येतो. विषय असा आहे की आपल्याला इकडून जायचंय आपाकडे शूटिंग पण करायचंय. काय म्हणले? हा हा येतो की माघारी आता. संध्याकाळी हो येतो येतो येतो. 30 म्हणलं त्याला सांगितलं गेला ते खाली. नाही बघू आता टाइम भेटला की येतो. तर चला मित्रांनो. नाही तर नसतं तुझ्या मनाने. हो हा 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 चल. ओतून दिलं रे. विषय असा झाला मित्रांनो. लय उशीर झालाय आम्हाला आपापाशी पोचायला. 2 वाजून गेले. किती झाले आता? 2 झाले आता. आणि आता इथं आता आप्पाचं घर आहे. पुढे गेले की आप्पा म्हणून या 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 स्वागतच चांगलं करेल. 12ला पोचणार होता 2ला पोचलाय. कधी शूटिंग करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय शूटिंग करायचं हेच माझ्या अजून डोक्यात प्लॅन नाही आहे. कारण सकाळपासून मागचीच कामं आटपता एवढा उशीर झाला ना. अवघड आहे. ही पूजाने स्क्रिप्ट तरी रेडी करून ठेवायला पाहिजेत का नाही? तो स्क्रिप्ट तरी तो लिहून ठेवायला. डायलॉग बिलॉग बरं कृष्ण सांगायचं असतं की लिहून ठेवलं असतं. हा मग काय कृष्णाने सुचवायचं तो लिहून ठेवायचं. हाय का नाही कृष्णा? हा म्हण की. हा मला पैसे पडतात. चेष्टा करता लागा तुम्ही माझी. हा म्हण की. आपण की उपसले की सगळं काय केला कट? तुम्ही पप्पाने केलं होतं का? ओ बाबा कुठं गाडी लावताय? हाय पप्पा तर तुझं. कुठं पण गाडी घुसवतात बाबा. पोरगी बघायला लागली म्हातारी म्हणल्यावर.
अहो आता कुठं लावताय उशीर केला कसे आपण माझी एवढी काळजी तुला आलेल्या मला तू जेवण घेऊन आलाय. तू एवढ्या लांब प्रवास करून आलाय 200-400 किलोमीटर वरनं बारामतीनं आल्यावर तुला जेवाय थंड ताक हे नग होय. वा 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 बहिणी थकल्या बघ ना भूक लागली असेल किती पारानो घ्या जेवण करून आपल्याला शूटिंग करायचंय. शेंगाच्या रानात शूटिंग लावलंय पण आता काय शूट करायचं काय ठरवलं नाही त्यामुळे डोकंच चला नाही नक्की काय करू आता इथं शूटिंग. चला काहीतरी 1-2 रील बनवू इथं नंतर आप्पाची गाणी चालली आता आप्पाची गाणी संपलं जोग बिग बनवूया मग निघूया बारामतीला. कुठे स्केल रूप घेऊन म्हातार तुम्हीच सांगितलं मग अगं तुला स्केल धरता येत नाही का थोडं डोक्यात? हे झालं काय मला? रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बनूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बनूच्या वाड्याला शिव अवतारे मार्तंड मल्हारी शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी कळ लावली नारदानी तव जिकली म्हळसरानी देवा झाला म्हातारा कट पडली जोड्याला देवा झाला म्हातारा कट पडली जोड्याला म्हळसा पडली कोड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला. नाचलंय मागं सर नाचलंय आणि हे कटाळतंय. कुठे बिकड देते हेंद्र अरे दादा फायनली मित्रांनो आप्पाच्या इकडलं शूटिंग संपलंय. बराच वेळ झाला दिवस गेला आणि मोठं शूट काय केलं नाही आम्ही रील्सच बनवल्या 2-4 आणि आता निघालोय आम्ही बारामतीला. माझ्या बरोबर आप्पा पण येणार आहेत कारण उद्या थोडंसं काम आहे तिकडं बारामतीत. तर चला आप्पा तुमचं आवरलं का? ओके चला चला रे गाडीत बसा पोरांनो चलो निघणे का पिओ आवरलं तुझं निघायचंय. दादाला बोलव जा हाक मार दादाला चला हाक मार दादाला. सुट्टीला चल माझ्यासोबत. जाताना आता बाबर गप्पा हानती पिवडी फ्लाइंग किस दे की बाबू काकाला म्हातारा कुठून आला मध्ये. अरे टोम्या आरती जायला चल लय खुश झाला का टोम्या. यो का आप्पाला आणले तुझ्या संग खेळायला. हे आप्पा ह्याला फक्त आता धोतार दे तोंडात. लका 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 लका